रायगडमध्ये मुंबईचे 4 विद्यार्थी बुडाले. रायगडच्या खालापूरमधील सत्य साईबाबा धरणातली घटना. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांकडून बचाव कार्य. हज यात्रेत उष्माघातानं 98 भारतीयांचा मृत्यू. यावर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक मक्कामध्ये पोहोचले. तापमानात 0.4 अंश सेल्सिअसनं वाढ. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाची स्थगिती. ईडीच्या याचिकेवर 25 जूनला निर्णय. सुनावणी पूर्ण होईपर्यंत आतच राहणार. कोकण रेल्वे मार्गाचं होणार दुहेरीकरण. 350 किलोमीटर मार्गाचं होणार दुहेरीकरण. दुहेरीकरणामुळे प्रवासी क्षमता दुपटीनं वाढणार. प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे. राज्यात झालेल्या सीईटी परीक्षेत मोठा घोळ. सीईटीच्या पेपरमध्ये 54 चुका. आदित्य ठाकरेंची माहिती. कमिशनरला निलंबित करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे डांबल्याच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला. मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. कोर्टाचं निरीक्षण. आरोपीच्या याचिकेवर 25 जूनला फैसला. एनटीएकडून नीट परीक्षेच्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी. 1563 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा. फेरपरीक्षेसाठी 6 परीक्षा केंद्रांमध्ये बदल. एनटीए शिक्षण विभाग अधिकारी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार. नीट परीक्षा गोंधळाविरोधात मुंबई काँग्रेसचं आंदोलन. नीट परीक्षा रद्द करा. एनटीए ही बरखास्त करण्याची मागणी. अंतरवाली सराटीतून हाकेंना पाठिंबा. अंतरवालीत हाकेंसाठी मिरवणूक काढून पाठिंबा. उपोषण संपल्यानंतर अंतरवाली सराटीला भेट देईन. हाकेंची घोषणा. कुणाच्या दबावाखाली नाही राहायचं. हाकेंचं महिलांना आवाहन. मुंबईत आज प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक. विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित.